राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अमोल कोळेकर पाटील या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण ज्यांच्यासोबत बसलेलो आहोत ते पेण विधानसभेचे अधिकृत उमेदवार आहेत शेकाप पक्षाचे आणि महाविकास आघाडी पक्षाचे संघटनेकडून. अतुल म्हात्रे हे स्वतः एज्युकेटेड आहेत. विदेशामध्ये जाऊन परदेशामध्ये जाऊन त्यांनी आर्किटेक्चर ही पदवी देखील घेतलेली. सर, आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आपलं स्वागत. आणि काय सांगाल की आपण परदेशामध्ये शिक्षण घेतलं, परदेशातून इकडे येऊन जनतेची सेवा करायची ही भावना आपल्यामध्ये कशी आली? नाही, काय होतं की हा जो माझा प्रवास आहे हा पेणमधल्या दादर गावचा माझा जन्म आहे. आणि पेण दादर गावाची एक जर तुम्हाला कहाणी माहिती असेल तर पेण दादर गाव हे एक बेट आहे. 3000 एकर जमीन याची सुपीक जमीन होती आणि काही कारणास्तव असं झालं की महापुरामुळे ही संपूर्ण जमीन आज नापीक झाली. गेले 30 वर्ष 35 वर्ष इथे शेती होत नाही आणि इथल्या बहुतांशी लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी विविध गावांमध्ये शहरांमध्ये जावं लागलं. आणि तशाच प्रकारचा काही कौटुंबिक प्रवास माझ्या कुटुंबाचा झालेला आहे. आणि पनवेलमध्ये माझं शिक्षण झालं. माझं बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चरचं शिक्षण हे गव्हर्मेंट कॉलेजमधनं रचना संसद मुंबई इथे झालं. आणि त्यापुढे मी मुंबईमध्ये काम करत असताना अनेक ज्या नागरी समस्या धारावी वगैरे सारख्या प्रकल्पांवरती काम केलं. तेव्हापासून सामाजिक बांधिलकी होती आणि कुठेतरी उच्च शिक्षण घ्यावं. जसं आपल्या ह्या पेण विभागातनं A.T. पाटील साहेब आहेत, अंतुले साहेब जसं लंडनला जाऊन शिकून आले होते, जसे आपल्या देशातले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी जसं लंडनला शिक्षण घेतलं, मी देखील तेथेच जाऊन त्याच युनिव्हर्सिटीमध्ये माझं मास्टर्स ऑफ आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं. तिथे शिक्षण घेत असताना मला त्यानंतर नोकरी करत असताना अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरती काम करण्याची संधी मिळाली. अतिशय दांडगा अनुभव मिळाला. पण कुठेतरी मनामध्ये खंत होती की आपल्या शिक्षणाचा फक्त वैयक्तिक फायदा होतो, याचा आपल्या समाजासाठी फायदा होत नाही. आणि मग एक कुठेतरी प्रेरणा असते. मी त्यावेळेला 2009मध्ये आपल्या देशामध्ये तुम्ही ऐकलं असेल की बाबा जो काही आतंकवादी हल्ला झाला होता आपल्या मुंबईला गेटवे ऑफ इंडियाच्या इथे 26/11, तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुठेतरी ही भावना आली की मला आता आपल्या देशात जायला पाहिजे, आपल्या देशासाठी काम करायलाच पाहिजे. त्या भावनेने मी इथे आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी आर्किटेक्ट म्हणून, प्रकल्प सल्लागार म्हणून मुंबई, नवी मुंबई, पुण्यामध्ये काम करत असताना जवळजवळ 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. याचबरोबरीने मी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काम करत होतो. मला काय आढळत होतं की हा जो काही विकास चालू आहे हा आपल्या स्थानिक समाज बांधवांच्या जमिनीवरती चालू आहे, पण आपला स्थानिक समाज कुठे आहे तर तो दुर्मिळ झालेला आहे. त्याचं स्थान आपल्याला कुठेच आढळून येत नाही. तर त्याच्यामध्ये जेव्हा विकास होत असतो तेव्हा जर तुम्ही दुबईसारखं जर उदाहरण पाहिलं तर दुबईमधल्या स्थानिकांसाठी वेगळे कायदे आहेत आणि बाहेरून परदेशातनं परप्रांतातनं जाणारे जे तिथे लोक आहेत, जे तिथे रोजगारासाठी जातात, त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. सगळ्यातले सगळे फायदे त्यांनी स्थानिकांना दिले आहेत. मी म्हटलं स्थानिकांना सगळ्यातले सगळे नाही, पण जेव्हा विकास घडतो आहे त्यांच्या जमिनीवर घडतो आहे तेव्हा तिथल्या विकासाचा केंद्रबिंदू हा तिथला स्थानिक समाज असला पाहिजे, तिथला शेतकरी असला पाहिजे. या प्रकारचं वातावरण आपल्याला तिथे निर्माण करता यायला पाहिजे. यासाठी म्हणून मी प्रयत्न करत होतो. मी अनेक प्रकल्प असतील, नैना प्रकल्प आहे, तिथे MMRDAचा प्रकल्प आहे, पनवेल महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र आहे, MSRDC, ह्या सगळ्या ठिकाणी जी गावं बाधित होत होती ह्या गावांमध्ये सातत्याने काम करून मी प्रयत्न केला की आपल्याला बदल व्हावा आणि शेतकऱ्यांची बाजू मांडून आपल्याला शेतकऱ्यांसाठी योग्य वातावरण निर्माण करावं. आणि तो प्रयत्न केल्यामुळे कुठेतरी सातत्याने आग्रह झाला की आपण हे करावं. आणि त्यातनंच मी एक महत्त्वाच्या विषयावरती काम करत होतो. माझं एकच स्वप्न होतं की आपले स्थानिक समाजाचे 1000 बिल्डर बनवायचे. 1000 बिल्डर जर आपण स्थानिक समाजाचे बनवले तर आपण संपूर्ण ह्या समाजाची भविष्याची दिशा बदलून टाकणार. कारण आज काय आहे की आज जर तुम्ही नवी मुंबईमध्ये बिल्डर म्हणून नावं विचारली तर ते परप्रांतीय लोक असतात, शहा पटेल असतात, आपल्या वाद नाही. पण आपलं कोणी स्थानिक एक बिल्डरचं नाव माहिती आहे का? किंवा म्हात्रे आहे, पाटील आहे, जोशी आहे, ठाकूर आहे, जो मोठा बिल्डर झाला आहे, तर कोणीच नाही. तर ही जी काही दुर्दशा स्थानिक समाजाची झाली आहे, बहुतांशी लोक तिथे दुय्यम दर्जाचा रोजगार करत आहेत. अशा प्रकारची परिस्थिती 3ऱ्या मुंबईमध्ये उरण, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत आणि अलिबाग इथे येऊ नये, रोह्यामध्ये येऊ नये, ह्या प्रकारासाठी म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत होतो. आपले स्थानिक उद्योजक आणि बिल्डर बनवणं ही काळाची गरज आहे. तेव्हा जाऊन आपला स्थानिक समाज मुख्य विकासाच्या प्रवाहामध्ये राहू शकेल. नाहीतर जसं मुंबईमध्ये आज स्थानिक समाज आपल्याला शोधून देखील सापडत नाही, तशाच प्रकारची परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते. म्हणून मी काम करत होतो. आता आपण आर्किटेक्चर आहात, म्हणजे बिल्डिंगचं डिझाईन कसं करायचं, बिल्डिंग कशी दिखावा म्हणजे चांगली दिसेल अशी आपण बनवतो. आपल्याला काय वाटतं की समाजाचं असं कुठेतरी चांगल्या पद्धतीनं दिसेल असा बनला नाही? कारण ज्यावेळेला 1968पासून ही विधानसभा अस्तित्वात आली तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतचे जे काही आमदार असतील किंवा इकडचे स्थानिक प्रतिनिधी असतील त्यांनी समाजाला कुठेतरी आर्किटेक्ट करायचं काम केलं नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, नियोजनाचा अभाव सगळीकडेच आहे.
ते नियोजन तुम्ही सामाजिक नियोजन म्हणा, ते नियोजन तुम्ही रोजगाराचं म्हणा, ते नियोजन तुम्ही पायाभूत सुविधांचं म्हणा, ते नियोजन तुम्ही शहरांचं किंवा ग्रामीण भागाचं म्हणा, नियोजनाचा अभाव इथे प्रचंड आढळलेला आहे. इथल्या नेत्यांची निष्क्रियता आपल्याला सगळीकडे फिरताना दिसते, ग्रामस्थांशी नागरिकांशी बोलताना दिसते. ही परिस्थिती कशामुळे आली तर निकृष्ट दर्जाचं नेतृत्व इथे लाभलेलं आहे. त्यांनी आजपर्यंत ज्या प्रकारची कामं करायला हवी होती त्या तुलनेने काहीच काम केलेलं नाही. आणि अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की आपला हा भाग हा प्रामुख्याने ग्रामीण भाग आहे. आज देखील पेण विधानसभा मतदारसंघामध्ये 80%हून अधिक मतदार हे ग्रामीण मतदार आहेत, हे शेतकरी आहेत. आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी कुठेतरी कुठल्या तरी प्रकल्पांसाठी लाटण्यासाठी जास्त प्रमाणात प्रयत्न इथल्या नेतृत्वाने केलेले आहेत. इथे रिलायन्ससारखा सेसचा प्रकल्प झाला त्यावेळेची पण इथल्या नेतृत्वाची भूमिका आपल्याला माहिती कशा प्रकारची होती. आज देखील इथे अनेक इतर उमेदवारांनी देखील त्याच प्रकारे कुठल्या इतर कॉर्पोरेट कंपन्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतींमध्ये घेऊन मोठ्या किमतीमध्ये विकून दलाली खाण्याचे प्रयत्न केलेले आहेत. ह्या प्रकारचं वातावरण जर तुम्ही ग्रामीण भागांमध्ये केलं तर तुम्ही समाजाला उद्ध्वस्त करता. मी नीतिमत्तेने काम करत असताना, प्रामाणिकपणे काम करत असताना एकच भूमिका आहे की आमचा स्थानिक समाज ह्या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रबळ झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी नियोजन करतो आहे. मी नगरांचं नियोजन करतो आहे, मी समाजाचं नियोजन करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी या सगळ्या स्थानिक समस्यांचं नियोजनबद्ध पद्धतीने या समाधान करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. आता 2024ची विधानसभा निवडणूक आपण लढवतात, कशा प्रकारची तयारी आहे आणि खूप मोठे मोठे विरोधक आपल्यासमोर उभे आहेत, त्यांना आपण कशा प्रकारचं आव्हान देणार आहात? नाही, विरोधक मोठे मोठे उभे आहेत असं मी मानत नाही. काय असतं की जनतेच्या समोर जात असताना आपला विचार काय, आपला प्रामाणिकपणा काय हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपलं व्हिजन काय हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपण किती कार्यनिष्ठ आहोत हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि जनता ही सगळी गोष्ट समजते. त्यांनी इथे नेतृत्वाचं जे प्रस्थापित आहे त्यांचं काम पाहिलेलं आहे. इथल्या प्रस्थापित नेतृत्वाने जर आज काम केलेलं असतं तर त्यांना खरोखर या संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या नवीन नेतृत्वाला जी संधी मिळते आहे त्याच्याकडे फार विशेष लक्ष दिलं नसतं. पण आज प्रत्येकाला माहिती आहे की इथे बदल अटळ आहे आणि ह्या बदलासाठी जो माझा प्रामाणिकपणा आहे तो खरा सच्चाई ठरणार आहे. कारण इथल्या जनतेला हा बदल पाहिजे. माझा विजय हा इथल्या सर्वसामान्य जनतेचा विजय असणार आहे आणि हे जनतेने ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे हा विजय होणारच आहे, हा बदल होणारच आहे. म्हणजे समोरच्यांकडून असं एक देखील बोललं गेलं होतं पाठीमागच्या 1-2 दिवसामध्ये की अतुल म्हात्रे हे बाहेरून आलेले आहेत, त्यांना इकडच्या स्थानिक समस्यांबद्दल एवढं काही माहिती नाही आहे. नाही, ही जी गोष्ट आहे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. जर कोणाचं तसं म्हणणं असेल तर मी म्हणतो की 1 to 1 पत्रकारांच्या समोर आपण चर्चा करू आणि कोणाला किती माहिती आहे विभागाची, कोणाला किती या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेची, तांत्रिक प्रक्रियेची, या प्रकल्पांची माहिती याच्याबद्दल आपल्याला चर्चा करता येऊ शकते. मी 100% तुम्हाला सांगतो की आज MMRDA सारखा जो घातक प्रकल्प या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे, या प्रकल्पामुळे जे आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे, ह्याच्यासाठी जर कोणी काम करायचं असेल तर त्याच्यातली जी तांत्रिक माहिती, जी कायदेशीर माहिती असण्याची गरज आहे ते इथल्या प्रस्थापित नेतृत्वाला बिलकुल नाही, इतर कुठल्याही उमेदवाराला नाही. ज्या प्रकारचं काम गेले 10 वर्षांमध्ये मी ह्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या लढ्यांमध्ये 3ऱ्या मुंबई नावाखाली जे प्रकल्प आलेले आहेत सगळे त्याच्यामध्ये केलेले आहे, त्यातनं कोणीही सांगू शकेल की हा प्रकारचा प्रकल्प याच्यामधली शेतकऱ्यांची भूमिका, MIDC प्रकल्प, गेल प्रकल्प, सेसचे पूर्वीचे प्रश्न हे सोडवण्यासाठी सर्वात खंबीर अशी उमेदवारी जर कोणाची असेल तर ती माझीच आहे. आणि त्यामुळे जनसामान्यांपर्यंत ही भूमिका स्पष्ट आहे आणि ते याला न्याय देणार आहेत. किती हजार मतांचं लीड घेणार आहे यावेळेला? मी किती हजार मतांचं लीड घेणार हे भाष्य करण्यापेक्षा आहे मी किती लाखो मनं जिंकली आहेत ते फार महत्त्वाचं आहे. कारण आपण खरोखर मनं जिंकली आहेत. आज आमची जी पहिली नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जी आपण रॅली काढली होती, या रॅलीमध्ये कुठे तुम्ही बघाल तर प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता उपस्थित होता. त्यांचं संख्याबळ बघण्यासारखं होतं. आणि त्याच वेळेला इतर उमेदवारांनी पैसे देऊन कुठून तरी जमा केलेली लोकं किंवा व्यसनासाठी जमा केलेली लोकं ही स्पष्टपणे त्यांच्या रॅलीमध्ये आणि तो उपद्रव जो काही त्यांनी केलेला होता तो जाणून येत होता. आणि त्याचा या संपूर्ण शहरामध्ये जेव्हा रॅली फिरत होती त्यावेळेला परिणाम जाणवला. ही जी काही संस्कृती ते निर्माण करतायत ही पिढ्या बर्बाद करण्यासाठी केलेली संस्कृती आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की मी इथे समाज घडवण्यासाठी आलेलो आहे, पिढी बर्बाद करण्यासाठी आलेलो नाही आहे. माझा तो उद्देशच नाही आहे. मी त्याच्यासाठी कधीच करणार नाही.
माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मी युवकांसोबत जेव्हा कधीही सभा घेतो, मीटिंग घेतो, चर्चा करतो, मी स्पष्टपणे सांगतो माझ्याकडे तुम्ही दारूच्या पार्टीसाठी, मटणाच्या पार्टीसाठी आलात तर तुम्हाला त्याच्यासाठी मी सहकार्य करणार नाही, पण माझ्याकडे हक्काने नोकरी मागायला या, मी तुम्हाला नोकरी मिळवून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. मी ह्याच्यासाठी आलेलो आहे, त्यासाठी मी प्रतिनिधित्व घेतो आहे. मी कुठल्याही प्रकारचं पिढी बर्बाद करण्यासाठी प्रतिनिधित्व घेत नाही आहे. माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की इथल्या प्रत्येक युवकाला रोजगार मिळावा, इथला युवक जो आहे तो उद्योजक बनावा, आणि त्या प्रकारच्या प्रामाणिक प्रयत्नांनी मी जनसामान्यांच्या समोर जाणार आहे. आता हा जो मतदारसंघ आहे, इथं शेकापचा हा बालेकिल्ला मानला जायचा. अगोदर पाच सलग 5 वेळा आमदार राहिलेले आपल्या या ठिकाणी आमदार होते. पाठीमागच्या वेळेला देखील 2 टर्म आमदार राहिलेले होते. अतुल म्हात्रे यांच्या रूपाने हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात येईल? नाही, हा शेतकरी कामगार पक्षाचाच बालेकिल्ला आहे. नेते किंवा कधी काही कार्यकर्ते गेल्याने आपल्याला विचारधारा बदलताना किंवा मतदार बदलताना पाहायला मिळत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही लोकसभेला पाहिलं. महाराष्ट्रामध्ये राजकारण बदललेलं, पक्ष फुटी झालेली आहे, अनेक लोक इकडची तिकडे झाली, पण लोकसभेला निकाल काय आला? लोकसभेला प्रामाणिकपणे मतदारांनी त्यांच्या विचारधारेप्रमाणेच मतदान केलं. त्याच्यामुळे आपण महाविकास आघाडीचा प्रचंड विजय पाहिला. त्याच प्रकारचा विजय आपल्याला विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे. विचारधारा काही केल्या बदलत नसते. आज पेण विधानसभा मतदारसंघामध्ये ही गेली 5 वर्ष सोडली तर त्याच्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचं सातत्याने प्राबल्य राहिलेलं आहे, त्यांची सत्ता राहिलेली आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात जिथे कुठे काही अपवाद जे झाले, ज्याच्यामध्ये काही विशेष कारणांमुळे लोकांनी पक्ष बदलून काही भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेवढा प्रयत्न वगळता इथे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि तो तसाच अबाधित राहणार आहे. अगदी शेवटचे 2 प्रश्न. आमदार म्हणून निवडून आलात तर सगळ्यात अगोदरची 3 कामं कुठली करणार आहेत तुम्ही? पहिली गोष्ट तर मी इथल्या सर्व ज्या रोजगाराच्या समस्या आहेत त्याच्यावरती काम करणार आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम इथे जे कारखान्यांमध्ये रोजगार उपलब्ध आहेत ते आपल्या स्थानिकांना कसे मिळतील याच्याविषयी पहिला प्रयत्न करणार आहे. दुसरा प्रयत्न, रोजगाराची समस्या पूर्व भागामध्ये, दुर्गम भागामध्ये प्रचंड आहे. तिथे रोजगार निर्मितीसाठी अनेक इतर विषय जे करावे लागणार आहेत, ॲग्रो टुरिझम असेल, मेडिकल टुरिझम, अशा प्रकारचे निसर्गरम्य ठिकाणी करण्याचे प्रकल्प करून तिथे देखील रोजगार मिळवून देणार. दुसरा जो विषय मी काम करणार आहे ती म्हणजे खारेपाटा विभागामध्ये पाण्याची प्रचंड समस्या आहे. धरण आपल्या जवळ असून देखील आपल्याला पाणी आजपर्यंत गावांमध्ये पोचवता आलं नाही. माझ्या स्वतःच्या मामाच्या गावामध्ये आज देखील लोक पिण्याचं पाणी पागोळी विहिरीमध्ये वर्षभर पावसामळ्यात जमा केलेलं वापरतात. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. एक घर एक नळ योजना मी राबवणार आहे, त्वरित राबवणार आहे. हा माझा दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा मुद्दा जो आहे की ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचं विकासाचं नियोजन, पायाभूत सुविधांच्या समस्या सोडून राबवण्याची गरज आहे, या विषयावरती मी काम करून मी माझा जाहीरनामा जो आहे त्याच्यामध्ये विस्तृत पद्धतीने लिहिलेला आहे. त्या सर्व विषयांवरती काम करून मी इथल्या जनसामान्यांना न्याय मिळवून देणार आहे, इतकीच माझी घोषणा मी करतो. एक सामाजिक प्रश्न. अत्यंत उच्च शिक्षित तरुण म्हणून तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये 1960 नंतरच्या काळामध्ये एवढे निवडणुका झाल्या, एवढ्या वेळा सत्ता आली, बदलली, आजही त्याच प्रश्नांसाठी निवडणुका लढाव्या लागतात, पाण्यांसाठी, रस्त्यांसाठी. ही राजकारण्यांची कुठेतरी कमजोरी आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, निश्चितपणे. बऱ्याच वेळेला आपण राजकारणामध्ये पाहतो की अनेक वेळेला आपल्याला अशा प्रकारचे प्रतिनिधी नेतृत्व करताना दिसतात ज्यांना कायदेशीर ज्ञान, ज्यांना तांत्रिक ज्ञान, ज्यांचं शिक्षण, या सगळ्या विषयावरती माहिती अपुरी असल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडनं जरी विकासाचे जिथे वारे वाहत आहेत तिथे तुम्ही आशा देखील बाळगलीत तरी देखील तुम्हाला त्या पद्धतीचे कामं होताना पाहायला मिळत नाही. या सर्वांमध्ये कुठेतरी सुशिक्षित युवक राजकारणांमध्ये येणं आणि त्यांनी नेतृत्व करणं फार गरजेचं आहे. त्याचंच एक प्रतीक म्हणून मला कुठलाही राजकीय वारसा नाही. माझ्या घरामध्ये आजवर कोणी ग्रामपंचायत सदस्य देखील झालेला नाही. कुठल्याही राजकारणाशी संबंध नसताना माझं शेतकऱ्यांसाठी, माझं युवकांसाठी काम पाहून शेतकरी कामगार पक्षाचे जे ज्येष्ठ आहेत यांनी सगळ्यांनी मला आग्रह केला आणि जी माझी जन्मभूमी आहे पेण, याच्यामध्ये तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये काम करा, उमेदवारी करा, हा त्यांचा आग्रह होता. आणि ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाला न्याय मिळवून द्या या आग्रहापोटी मी हे करतो आहे. आणि खरोखर मी ज्या पद्धतीने तयारी करू नये या इथल्या सर्वसामान्य जनतेला मी न्याय मिळवून देणार आहे. आणि जे विकासाचे वारे इथे व्हायला पाहिजे, जे स्थानिकांच्या स्वराज्यासाठी, स्थानिकांच्या विकासासाठी म्हणून असणार आहेत, याच्यासाठी मी काम करणार आहे. अगदी शेवटचा प्रश्न. पेण विधानसभा मतदारसंघातील जी मतदार जनता आपली मायबाप आहे, त्यातल्या त्यात खास करून तरुण, यांना काय आव्हान करायला आपण?
मी तुम्हाला हेच आव्हान करेन की युवकांसाठी एक विशेष सूचना की आज आपण काय पाहतो की आज आपल्याकडे प्रलोभनं द्यायला ह्या 10 दिवसांमध्ये अनेक जण येतील. आज 10 दिवसामध्ये आपण जरी कुठल्याही छोट्या मोठ्या प्रलोभनांना बळी पडलो, कितीही मजा केली, तरी या 10 दिवसांनी पुढची 5 वर्ष ठरतात का? तर ठरत नाही. आज तुम्ही तुमचे गेले 5 वर्ष बघा आणि पुढचे 5 वर्ष बघा. जर तुम्हाला तुमचे गेले 5 वर्ष पुढच्या 5 वर्षांसारखे नको असतील तर तुम्हाला येत्या 5 वर्षांसाठी ह्या 10 दिवसांमध्ये निर्णय घ्यायची गरज आहे. जरी कोणी काही प्रलोभनं घेऊन आलात तरी सुयोग्य काय आहे, आमचं भवितव्य कोण घडवू शकतो, आम्हाला खरोखर कोण नोकऱ्या मिळवून देऊ शकतो, आम्हाला खरोखर कोण उद्योजक बनवू शकतो, ही भूमिका स्पष्टपणे लक्षात घ्या. आपल्याकडे 3ऱ्या मुंबईखाली जी सुनामी येते, या सुनामीमध्ये जर आपल्याला अस्तित्व टिकवायचं असेल तर इथे युवकांनी निर्धार करण्याची गरज आहे. इथे युवकांनी ठरवण्याची गरज आहे की आज इथलं जर पेण विधानसभा मतदारसंघाचं स्थानिकांचं भवितव्य बदलायचं असेल, युवकांचं भवितव्य बदलायचं असेल तर कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपण सुयोग्य नेतृत्व निवडून आपल्या समाजाची दिशा बदलावी, आपल्या युवकांचं भवितव्य घडवावं, हीच विनंती मी करणार आहे त्यांना. तर हे होते पेण विधानसभेचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे साहेब. सर खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत चर्चा केल्याबद्दल. आणि एक उच्च शिक्षित तरुणांसोबत बोलताना असे अनुभव भेटत राहतात. खरं तर तरुणांनी हा विचार करायची खास तर गरज आहे, कारण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता पाठीमागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये अशा प्रकारे विकास झालेला नाही, आपण फिरताना आपल्याला बघायला भेटत असेल. त्यामुळं असे उच्च शिक्षित तरुणांना यावेळेला नक्की संधी मिळाली पाहिजे असं माझा तरी या मताचा आहे मी. सर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा.